नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 पर्यंतच्या कसोट्या बघितल्या, राईट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता आपण 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघू. ओके, 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फार सिंपल आहे. 2 आणि 3 अशा दोघांनी भाग जात असेल, जर एखाद्या संख्येला 2 आणि 3 और नाही बरं का, किंवा नाही, आणि म्हणजे 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. जर दोघांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. सो अ नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 2 and 3. मग याच्यात काय बघायचं, बघा आधी 2 ने भाग जातो की नाही ते बघायचं. याचं कारण काय, याचं कारण म्हणजे 2चा जो नियम आहे, 2ची जी टेस्ट आहे ती सिंपल आहे की एंडला म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे बघायचे. 3ची थोडीशी कठीण आहे. 3 मध्ये सगळ्या आकड्यांची बेरीज करून बघायचं असतं की तिला 3 ने भाग जातो का. 2ची सोपी आहे. जर 2 नेच भाग जात नसेल तर विषय संपून जातो, मग त्याला 6 ने भाग जाणारच नाही. ओके, सो आधी 2ची बघून घ्यायची आणि 2 ने जर भाग जात असेल मग 3ची बघायची, आणि मग 3चं पण जात असेल तर मग आपण म्हणू शकू की त्या संख्येला 6 ने पण भाग जाईल. ओके, सो आधी 2ची बघायची, नंतर 3 ने भाग जातो की नाही बघायचं. आता 1002 आधी काय करायचं, 2चा भाग जातो का नाही ते बघायचं. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे की एकक स्थानी म्हणजे शेवटचा आकडा हा 0, 2, 4, 6, 8 असला पाहिजे. हा 0 आहे म्हणजे याला 2 ने भाग जातो. मग ठीक आहे, आता 3 ने बघावं लागेल आपल्याला. 3ची टेस्ट काय आहे, सगळ्या अंकांची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग जातो का नाही ते बघायचं. मग काय काय आकडे आहेत, 1 अधिक 0 अधिक 0 आणि अधिक 2 किती झाले, 2 आणि 1 3. 3ला 3 ने भाग जातो का, जातो. 3 आहे की 3 म्हणजे याला 3 ने पण भाग जातो. सो 2 and 3 2 आणि 3 दोघांचा भाग जातो, म्हणजेच याला 6 ने देखील भाग जाईल. आपण टेस्ट करून बघू. जस्ट 1 0 0 2 भागिले 6. 6 1 6, 6 2 12 होऊन जातात, म्हणजे 6 1 6 घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मायनस केले, 10 2 6 केले 4. हा 0 इथे घेतला. ओके, 6 6 3 18 6 24 6 25 6 6 36 6 7 42 म्हणजे 6 6 36 घ्यावं लागेल आपला. सो 6 6 36 मायनस केलं, 40 मधनं 36 गेले, उरले 4. मग हा 2 खाली उतरवला, 2. 6 7 42 42 वजा 42 0. 6 7 42 बघा, बाकी 0 उरले. 6 ने पूर्ण भाग गेला, 6 ने निशेष भाग गेला. क्लिअर. ओके, आता पुढचं बघू. 1284 याला 6 ने भाग जातो का. आधी काय बघायचं, 2 ने भाग जातो का. त्याच्यासाठी काय करायचं, शेवटचा आकडा घ्यायचा, तो 4 आहे. आपल्याला काय पाहिजे, 0 2 4 6 8. मित्रांनो, हे मी वारंवार का रिपीट करतो, तुम्ही म्हणाल सर थोडंसं फास्ट चला. याच्याकरता रिपीट करतो की तुमच्या मेंदूवर ते पक्क बसून जायला पाहिजे, म्हणून रिपीट करतो, बाकी काय नाही. सो 4 आहे म्हणजे याला 2 ने भाग जातो. मग पुढे बघायचं की 3 ने भाग जातो का. त्याच्यासाठी काय करावं लागेल, यांची बेरीज, आकड्यांची बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 8 11, 11 आणि 4 15. 15ला 3 ने भाग जातो का, जातो. 3 5 15 म्हणजे याला 3 ने पण भाग जातो. मग 2 आणि 3 दोघांनी भाग जातो, म्हणून याला 6 ने देखील भाग जाईल. 1710 घेऊ. शेवटचा आकडा काय, 0. 2 ने भाग जातो का, जातो. 0 2 4 6 8 पाहिजे. 0 आहे म्हणजे याला 2 ने भाग जातो. 3 ने भाग जातो का, आकड्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 1 अधिक 7 8, 8 अधिक 1 9, 9 अधिक 0 9. 9ला 3 ने भाग जातो का, जातो. 3 3 9 म्हणजे याला 3 ने पण भाग जातो. म्हणजे 2 आणि 3 दोघांनी भाग जातो, म्हणजे याला 6 ने देखील भाग जाईल. 1950 शेवटचा आकडा घ्यायचा काय, 0. 2 ने भाग जातो का, जातो, कारण 0 आहे. आता 3 ने बघू. 1 आणि 9 10, 10 आणि 5 15, 15 आणि 0 15. 15ला 3 ने भाग जातो का, जातो. 3 5 15 म्हणजे याला 2 नेही भाग जातो, 3 नेही भाग जातो, म्हणजे याला 6 ने भाग जाईल. हे एक बघू आपण. आधी काय बघायचं आपल्याला, 2 ने भाग जातो का. शेवटचा आकडा घ्यायचा काय, 5. आपल्याला काय पाहिजे, 2साठी 0 2 4 6 8.
मात्र हा 5 आहे, म्हणजे याला 2ने भाग जातो का नाही. मग आपल्याला 3ने भाग जातो का नाही बघायची गरज नाही, कारण 2 आणि 3 दोघांनी भाग गेला पाहिजे आणि इथे 2ने भाग जात नाहीये, म्हणजे याला 6ने भाग जाणार नाही. ओके, समजा अशी काहीतरी मोठी संख्या आली, ही बघू आपण. ही एवढी मोठी संख्या, शेवटी काय 8, 0 2 4 6 8 8 आहे, म्हणजे 2ने भाग याला जातो. ठीक आहे, मग आता आपल्याला 3ने चेक करायचं आहे. या सगळ्या आकड्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 8 आणि 5 13, 13 आणि 0 13, 13 आणि 9 22, 22 ने 8 30, 30 ने 7 37, 37 आणि 6 43, 43 आणि 5 48, 48 आणि 3 51, 51 आणि 4 55, 55 आणि 3 58, 58 आणि 4 62, 62 आणि 5 67, 67 आणि 8 75. बेरीज झाली 75. 75ला 3ने भाग जातो का. आता 75ला 3ने भाग जातो का याच्यासाठी काय करायचं, परत या 75च्या पण आकड्यांची बेरीज करायची. तसं आपल्याला माहिती आहे 25 त्रिक 75, पण समजा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर परत याला परत 3ची कसोटी लावायची. 7 5 12, 12ला 3ने भाग जातो का, जातो. 3 चौक 12, म्हणजे 75ला भाग जातो 3ने. 75ला भाग जातोच म्हणजे याला पण भाग जातो 3ने, म्हणजे याला 2ने पण भाग जातो, 3ने पण भाग जातो, दोघांनी भाग जातो, म्हणजे याला 6ने देखील भाग जाईल. ओके, हे लक्षात ठेवा मित्रांनो की जर मोठी संख्या असेल आणि 3ने भाग जातो का नाही हे बघायचं असेल तर आपण त्यांची बेरीज करत करत परत परत जाऊ शकतो. समजा 9 9 8 18 26 एक मोठी संख्या लिहितोय मी 68 आणि 9 77 86 86 आणि 9 95 95 आणि 7 ही अशी संख्या आहे समजा. ओके, हिला 3ने भाग जातो का नाही आपल्याला बघायचं आहे. आधी आपण काय करू, यांच्या आकड्यांची बेरीज करू. 9 2 18, 18 आणि 8 26, 26 ने 1 27, 27 ने 5 32, 32 ने 1 33, 33 आणि 9 42, 42 आणि 9 51, 51 9 60, 60 आणि 8 68, 68 आणि 9 77, 77 आणि 9 86, 86 आणि 9 किती 9 7 95, 95 आणि 7 102. हा 102 आला. आता आपल्याला काय बघायचं की 102ला 3ने भाग जातो का. जर आपल्याला लगेच पाढे येत नसतील तर 102ला 3ने भाग जातो का याच्यासाठी परत 3चीच कसोटी वापरायची. 3ची कसोटी परत काय, जशी आपण यांची बेरीज केली तसेच यांच्या आकड्यांची बेरीज करायची. 1 आणि 0 1, 1 आणि 2 3, 3 आली यांची बेरीज, बरोबर. 3ला 3ने भाग जातो ना, जातो, म्हणजेच 102ला 3ने भाग जातोच. मग 102ला 3ने भाग जातो म्हणजेच याला पण 3ने भाग जातो. म्हणजे असं आपण स्टेपने पण करू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, राईट. सो 6ची कसोटी आपण बघितली. पुढे जाऊ आता आपण 7. आता 7ची थोडी ट्रिकी आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टेप्स आपण फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. शेवटच्या अंकाची दुप्पट करून ती उर्वरित अंकामधून वजा केली तर मिळणाऱ्या अंकाला 7ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 7ने भाग जातो. ओके, सबट्रॅक्टिंग ट्वाइस द लास्ट डिजिट, म्हणजे जो लास्ट डिजिट असतो त्याच्या दुप्पट करायची आणि तो कशातनं मायनस करायचा, सबट्रॅक्ट करायचा फ्रॉम द नंबर रिमेनिंग नंबर, जो उरलेला नंबर असतो त्याच्यातनं ही जी दुप्पट केली आहे शेवटच्या नंबरची ती मायनस करायची आणि मग जी संख्या उरेल ती वजाबाकी केल्यानंतर जर तिला 7ने भाग जात असेल
तर त्या मोठ्या संख्येला देखील 7ने भाग जातो. आता कसं ते आपण लक्षात घेऊ. अतिशय सिंपल आहे, फक्त स्टेप्स अतिशय केअरफुली फॉलो करायच्या. ओके, पहिला आकडा घेऊ आपण थोडासा लहान, 357. पहिली स्टेप काय करायची, 357 मधला शेवटचा आकडा घ्यायचा. शेवटचा आकडा काय आहे बघा, 7. या 7ची दुप्पट करायची, म्हणजे याला 2ने गुणायचं. 7 दुने किती झाले, 14. ओके, आता हा 7 काढून टाकल्यानंतर आकडा कोणता उरलेला होता, 35. हा 35 घ्यायचा आणि ही जी दुप्पट केली होती शेवटच्या आकड्याची ती 35 मधनं मायनस करायची. सो 35 वजा 14 किती उरले, 21. आता या 21ला 7ने भाग जातो का, 21 डिव्हिजिबल बाय 7 जातो. कारण काय, 7 त्रिक 21, म्हणजे मग याला सुद्धा 7ने भाग जातो. ओके, अजून एक बघू आपण, म्हणजे तुमच्या स्टेप्स लक्षात घ्यायला यायला पाहिजे. थोडं मोठं करतो मी आणि आपण इथे स्वतंत्रपणे करून बघू. हा, 749 याला 7ने भाग जातो का हे आपण बघायचंय. आधी काय करायचं, शेवटचं डिजिट घ्यायचं, शेवटचा अंक घ्यायचा 9. 9ला 2ने गुणायचं, म्हणजे 9ची दुप्पट करायची. काय झाली, 18. ठीक आहे, ओके, काढली. आता हा 9 काढून टाकल्यानंतर काय आकडा उरला होता, 74. आणि ही 9ची दुप्पट केली होती 18. या 74 मधनं 18 वजा करायचा, किती उरलं, हा इकडे 14, इकडे 6 उरला. 14 वजा 8 आणि 6 14, 7ने गेला 5, किती उरले, 56. हा, 56. 56ला 7ने भाग जातो का, 7 8 56 जातो, म्हणजेच 749ला पण 7ने भाग जातो. ओके, राईट. आता 321 घेऊ आपण. आधी काय करणार आपण, शेवटचा आकडा घेणार 1. या 1ची दुप्पट करणार, म्हणजे 2ने गुणणार. 1 2 2. मग हा 1 आकडा काढून टाकणार, उरला काय, 32. 32 मधनं ही जी दुप्पट केली होती 2 ती मायनस केली. 32 मधनं 2 गेले, किती उरले, 30. या 30ला 7ने भाग जातो का, 7चा पाडा म्हणून 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 35, नाही येत 30, म्हणजे मग 321ला 7ने भाग जाणार नाही. ओके, राईट. आता आपण काय करू, थोडासा मोठा आकडा घेऊ याच्याकरता की 7 रिपीट कसं करायचं ते तुम्हाला मी समजावून सांगतो. आता हा आकडा आहे 1,02,000. ओके, आणि याला 7ने भाग जातो का, म्हणजे 7 हा या आकड्याचा विभाजक आहे का, हे आपल्याला बघायचं आहे. काय करायचं, आधी शेवटचा आकडा घ्यायचा 2. काय आहे, 2. 2ची काय करायची, दुप्पट, म्हणजे 2ने गुणायचं. किती आली, 2 2 4. ठीक, ओके. आता हा 2 काढून आकडा काय उरलेला होता, 1 0 0 0 0. हा, 1 0 0 0 0 4 वेळा. हा, 1 2 3 4. ओके, राईट. याच्यातनं ही जी दुप्पट केली आपण शेवटच्या आकड्याची दुप्पट, ती मायनस करायची, म्हणजे 4 याच्यातनं मायनस करायचे. ठीक आहे, हे इकडे मी क्रॉस करून टाकतो जेणेकरून कन्फ्युजन नको. 0 मधून 4 जातो का, नाही. मग आपल्याला इकडनं उसने घ्यावे लागते. याच्याकडे काही नाही म्हणून याच्याकडे जावं लागेल, याच्याकडे जावं लागेल, याच्याकडे पण काही नाही मग याच्याकडनं जावं लागेल. ओके, सो याच्याकडनं घेतला 1 तर इकडे उरला 0, इथे झाले 10. 10तनं 1 इकडे दिला तर इथे झाले 10, इथे झाले 9. याच्यात याने याला 1 दिला तर इथे झाले 10, याचे झाले 9. आणि याने याला 1 दिला, इथे झाले 10, इथे झाले 9. हे तुम्हाला माहीत आहे ना, नॉर्मल वजाबाकीचा रूल. ठीक आहे, तसं तुम्ही 10,000 वजा 4 म्हणजे डायरेक्ट 9,996 लिहू शकता. पण ज्यांना तितकं पण कच्च्या राहून गेल्या आहेत कन्सेप्ट, संकल्पना, त्यांच्यासाठी करतोय. ओके, ठीक आहे. 10तनं 4 गेले किती, 6. 9 मधनं 0 गेले, इथे 0 आहे ना, 9. 9 मधनं 0 गेला 9, 9 मधनं 0 गेला 9, 0 मधनं 0 गेला 0. काय उरलं, 9 9 9 6. याला जर 7ने भाग जात असेल तर याला 7ने भाग जाईल. पण आता याला 7ने भाग जातो का नाही हे कसं बघायचं, मग परत हीच स्टेप रिपीट करू शकतो आपण. याला आपल्याला बघायचं ना 7ने भाग जायचं, परत ही स्टेप रिपीट करायची. 2 ऑप्शन आहेत, आयदर याचा डायरेक्ट भागाकार करून बघा, 9 9 9 6 भागिले 7, ही एक पद्धत आहे, ती तर नॉर्मल आहे. नाहीतर
ही जी 7ची आपली मेथड आहे ती परत याला लावायची, कारण बघायचं आपल्याला एकच ना की 7ने भाग जातो की नाही. ठीक आहे, परत याला लावू. मग आपण याला मग काय करायचं, शेवटचा आकडा घ्यायचा 6. 6ची काय करायची दुप्पट, 6 दुने 12. हे किती उरले आहेत, 6 काढल्यावर 9 9 9. सो 9 9 9 याच्यातनं ही दुप्पट 12 वजा करायचे. किती उरले, 9तनं कोण 2 गेले 7, 9तनं 1 गेले 8, इकडे 9. 987. 987ला 7ने भाग जातो का, परत डायरेक्ट भागाकार करणं हा एक उपाय नाही, तर परत याला तीच मेथड वापरायची. जर आपल्याला फास्ट आलं ना तर लवकर लवकर होऊन जातं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मग काय करायचं, हा शेवटचा आकडा घ्यायचा 7. 7ची दुप्पट केली किती 14. हा 7 काढून टाकला तर उरलं काय 98. 98 मधनं हे 14 वजा करायचे, झाले. 8तनं 4 गेले 4, 9तनं 1 गेला 8, 84. याला 7ने भाग जातो का, आता सोपं आहे बघा. 12 7 84, बरोबर. 12 7 84 म्हणजे याला 84ला भाग जातो. ओके, सो 84ला 7ने भाग जातो, म्हणजेच 987ला 7ने भाग जातो. 987ला 7ने भाग जातो म्हणजेच 9996ला पण 7ने भाग जातो, म्हणजेच याला पण 7ने भाग जातो. अशा पद्धतीने 7ची जी आहे आपण फास्ट रिपीट करू शकतो. फास्ट करायचं होऊन जातं. इथे मी तुम्हाला अगदी फास्ट करून दाखवतो बघा. याला 7ने भाग जातो का हे आपल्याला ठरवायचं आहे. शेवटचा आकडा गेला 8. हा 8 दुने 16, हे 16 मी याच्यात हा 8 काढून टाकला, 8 दुने 16 इथे घेतला, याच्यातनं मला मायनस करायचे. बघा डायरेक्ट मी सगळ्या स्टेप इथेच टाकून दिल्या एका झटक्यात. इथे काय उरलं, इथे 2, इथे 14, 8 आणि 6 14, 2तनं 1 गेला 1, उरले किती 8 2 1 4. ठीक आहे, हा 8 काढून टाकला, 8ची दुप्पट केली, 8 दुने 16, ती याच्यातनं मायनस केली, इथे उरले 5, इथे उरले 6, इथे 2 1 4. 5 काढून टाकला, 5ची दुप्पट केली, 5 दुने 10, ती याच्यातनं मायनस केली, 6, 2तनं 1 गेला 1 1 4. 6 काढून टाकला, 6 दुने 12, इथे 9, इथे 9, इथे 3. 9 काढून टाकला, 9 दुने 18, याच्यातनं मायनस केले, 9तनं 8 गेला 1, 3तनं 1 गेला 2, 21 पर्यंत आलो मी. 7चा आता इथे मी ठरवू शकतो 7 त्रिक 21, याला 7ने भाग जातो म्हणजेच याला 7ने भाग जातो. ठीक आहे, असं करू शकतो. या पद्धतीने करू शकता, नाही तर मग तुम्ही मध्ये कुठेतरी डायरेक्ट पण भागाकार करू शकता. ओके, सो डायरेक्ट भागाकार किंवा हे ज्याच्यापैकी जे तुमच्याकडनं फास्ट होत असेल ते तुम्ही करू शकतात. कधी जर फार मोठा आकडा आला तर, अदरवाईज नॉर्मल जर 3 आकडी वगैरे आकडा आला तर 2 मिनिटात होऊन जातं, जे आपण ऑलरेडी बघितलं बघा. जेव्हा छोटे आकडे असतात, जेव्हा इथे छोटे आकडे असतात ना, तेव्हा आपला एक एक स्टेपमध्ये होऊन जातं. करेक्ट. खूप मोठे आकडे आले तर मग ते बघायचं, मी सांगितलं तसं करायचं. ठीक आहे, ओके, राईट. आता 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, शेवटच्या 3 अंकी शेवटच्या 3 अंकांनी बनणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल किंवा शेवटचे अंक 0 0 0 असतील तर. एक लक्षात घ्या, ही 4च्या सारखीच आहे कसोटी. 4 मध्ये काय होतं, शेवटच्या 2 अंकांनी जर शेवटच्या 2 अंकांनी बनणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक जर 0 0 असतील, ही 4ची कसोटी होती. 8 मध्ये फक्त प्रत्येक ठिकाणी एकेकाने बदल झालेला आहे. आता शेवटचे 2च्या ऐवजी शेवटचे 3 अंक, त्याच्याने जी बनलेली संख्या तिला जर 8ने भाग जात असेल किंवा शेवटचे 3 अंक 0 0 0 असतील तर त्याला 8ने भाग जाईल. सो 4 वरनं 8ची लक्षात ठेवायची. ओके, 4 वरनं 8ची लक्षात ठेवायची किंवा 8 वरनं 4ची लक्षात ठेवायची. ठीक, ओके. आता एक्झाम्पल बघू आपण.
4, 8, 3, 2 4832. याला 8ने भाग जातो का हे आपल्याला बघायचं. काय करायचं, शेवटचे 3 आकडे घ्यायचे. शेवटचे 3 आकडे काय आहेत, 832. हे 0 0 0 आहेत का, नाही. मग आपल्याला बघावं लागेल की याला 8ने भाग जातो का, याला 8ने भाग जातो का. याला डायरेक्ट भागाकार करून बघायचा. ओके, 8 1 8, इथे उरला 0, हा 3 घेतला, 3 छोटा आहे 8पेक्षा म्हणजे इथे 0, 8 0 0, 3 उरला, हा 2 इकडे घेतला, 8 चौक 32, 0 उरले. याला 8ने भाग जातो म्हणजेच याला पण 8ने भाग जातो. ठीक आहे. 83,416, शेवटचे 3 आकडे घेतले, 416. हे 0 0 0 आहेत का, नाही. मग याला 8ने भाग जातो का बघायचं. ओके, 8 चौक 32, 8 पंचे 40, उरला इथे 1, हा 1 6 घेतला इथे, 8 दुने 16, 0 0 झाले. बाकी 0 उरले म्हणजे याला 8ने भाग जातो म्हणजेच याला सुद्धा 8ने भाग जातो. पुढचा आकडा 7000, शेवटचे 3 आकडे घेतले, 0 0 0, शेवटचे आकडे 0 0 0 आहेत, 3 0 आहेत म्हणजे याला 8ने भाग जातो. समजा असा आकडा काहीतरी मी घेतला, याला भाग जातो का, शेवटचे 3 आकडे घेतले, 0 0 0 आहे म्हणजे याला 8ने भाग जाईल. राईट. सो ही 8ची आहे आणि ही 4 सारखीच आहे, फक्त एक एक आकडा वाढलेला आहे. क्लिअर. ओके. आता 9, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्याला आपण 9ने भाग जातो. आता बघा, जसं 4ची 8 सारखी होती तर पण थोडासा बदल होता, 3ची आणि 9ची तर सेमच आहे. म्हणजे कसं, 3मध्ये काय होतं की त्या सर्व अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला पण 3ने भाग जातो. इथे पण सेम टू सेम आहे, त्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. सो 3वरनं 9ची लक्षात ठेवा. ओके. बदल काय आहे, फक्त तिथे सर्व अंकांच्या बेरजेला 3ने भाग जायला पाहिजे, इथे सर्व अंकांच्या बेरजेला 9ने भाग जायला पाहिजे, एवढाच फरक आहे. ओके. हा आकडा घेऊ आता, 24,344. ठीक आहे. ओके. 2 अधिक 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17. याला 9ने भाग जातो का, नाही जात. ओके, परत बघू. 4 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 2 17. याला 9ने भाग जातो का, 9 1 9 9 2 18 नाही, म्हणजे याला या संख्येला पण 9ने भाग जाणार नाही. ओके, करून बघू आपण. 24,344 भागिले 9, 9 दुने 18. ओके, किती उरले, 6 उरले, हा 3 घेतला, 9 7 63, 0 उरला. ठीक आहे, 9 0 0, मग हा इथे 0 उरला, हा 4 खाली घेतला, 4ला पण भाग जात नाही, 0, हा 4 घेतला, 44. 9 44ला 9च्या पाळात 44 येतो का, नाही. इथे 1 मिनिट, आपलं एक ठिकाणी चुकलं, 1 मिनिट बॅक करतो मी. 1 0 आपल्याकडनं एक्स्ट्रा झालेला आहे. हां, इथे 9 7 63, इथे 0 उरला, हा 4 घेतला. राईट. 4ला भाग जात नाही म्हणून हा 0 घेतला, 0, इकडे 4 उरला, मग हा 44 आला. आता 44 9च्या पाळात येतो का, नाही. 9 चौक 36, 9 5 45 म्हणजे 9 चौक 36 फक्त घ्यावा लागेल. 36, 44 वर 36 8, म्हणजे 8 बाकी उरले आणि हा भागाकार आला. म्हणजे गेला का 9ने भाग, नाही गेला. कारण काय, या सर्व आकड्यांच्या बेरजेला 9ने भाग जात नव्हता. ओके. तर पुढचं घेऊ आपण. 78,532 आकड्यांची बेरीज करू. 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 आणि 3 23, 23 आणि 2 25. 25ला 9ने भाग जातो का, 9 त्रिक 27,
9 दुने 18, 9 त्रिक 27 नाही जात, म्हणजे याला पण 9ने भाग जाणार नाही. पुढचा आकडा घेऊ. 23,202 आकड्यांची बेरीज करू. 2 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. काय आली बेरीज? 9. 9 या 9ला 9ने भाग जातो का? जातो. 9 आहे की 9, म्हणजेच याला 9ने भाग जाईल. टेस्ट करून बघू आपण. 23,202 भागिले 9. 9 दुने 18, 9 त्रिक 27, म्हणजे 9 दुने 18. ओके, खाली किती उरलं? 5. 2 घेतला 52. 9 म्हणजे 9 सक 54, म्हणजे 9 5 45. बरोबर. खाली किती उरले? 7 उरले. 7वर घेतला हा 0. 9 सक 54, नवीन 7 63, नवी 8 72, नवीन 7 63. खाली किती उरला? 7 उरला. हा 2 घेतला 72. नवी 8 72, नवी 8 72, 9 9 81, 9 10 90, राईट. सो नवी 8 72, 72 चा 0. बघा बरोबर 9ने भाग गेला, कारण काय? याच्या आकड्यांच्या बेरजेला पण 9ने भाग जात होता. क्लिअर? परफेक्ट. ही झाली 9ची टेस्ट. नेक्स्ट 10ची टेस्ट. ही शिकवण्याची गरज आहे का? ज्याच्या शेवटी 0 आहे त्या सगळ्यांना 10ने भाग जातो. शेवटचा अंक 0 पाहिजे, त्याच्यामुळे इथे काहीच टेस्ट करायची गरज नाही आपल्याला. शेवटचा अंक 0 पाहिजे. किती का मोठी संख्या? काय? शेवटचा अंक 0 पाहिजे. याच्यात काय फारशी बघण्याची गरज नाही. आता 11. 11ची काय आहे? दिलेल्या संख्येतील विषम स्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज. बघा, विषम स्थान, विषम स्थान म्हणजे काय? 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर, 9 नंबर, अशा विषम स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज आणि समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज. इथे अंक लिहायला पाहिजे खरं तर, संख्या नाही, अंक. ओके. सो विषम स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज आणि समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून नंतर या दोघांची वजाबाकी करायची. आधी विषम स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करायची, नंतर समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करायची. ज्या हे 2 आकडे येतील आपल्याकडे, यांची वजाबाकी करायची. ती वजाबाकी जर 0 असेल किंवा तिला 11ने भाग जात असेल तर त्या संख्येला 11ने पण भाग जातो. कसं? आपण प्रत्यक्षात बघू. हा पहिला आकडा घेऊ आपण. 82,907. 82,907. हा बघा, हा आहे पहिला आकडा, हा आहे दुसरा आकडा, हा आहे तिसरा आकडा, हा आहे चौथा आकडा आणि हा आहे 5वा आकडा. ठीक आहे? ठीक. ओके. विषम स्थानीचे आकडे कोणते आहेत? 1 नंबर म्हणजे विषम स्थान, 3 नंबर आकडा म्हणजे विषम स्थान आणि 5 नंबर आकडा म्हणजे विषम स्थान. सो विषम स्थानी 8 9 7 आहेत. यांची बेरीज करायची. 8 आणि 9 17, 17 आणि 7 24. ओके. सो विषम स्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती आली? अंकांची बेरीज किती आली? 24. समस्थानी कोणत्या आकडे आहेत? बघा, 2 नंबरवरचा आकडा दुसऱ्या स्थानी म्हणजे समस्थानी आहे. दुसरा कलर घेतो मी. सो हा समस्थानी, 4 नंबरवर असणारा समस्थानी. यांची बेरीज करायची. 2 अधिक 0 2, म्हणजे समस्थानी असणाऱ्या यांची बेरीज काय आली? 2. 4 ने 2, 2 आणि 0 2. बरोबर. सो एक 24 आली, एक 2 आली. यांची वजाबाकी करायची. 24 वजा 2 किती उरले? 22. आता हे जे आहे, ही जर 0 असेल किंवा हिला 11ने भाग जात असेल, ही 0 आहे का? नाही. मग बघायचं की हिला 11ने भाग जातो का? जातो. 11 दुणे 22. मग याचा अर्थ या संख्येला पण 11ने भाग जाईल. ओके. कसं ते बघू आपण. 82,907 भागिले 11. 11 8 88 होतात, म्हणजे 11 7 77 घ्यावं लागेल आपल्याला. 77. ओके. 82 वजा 77 5. हा घेतला 9. 59. 11 5 55.
राईट, मायनस केलं, इथे काय उरलं 59 + 55 4 उरले, राईट. हा इकडे 0 घेतला. ओके, ठीक आहे. 11 त्रिक 33, 11 चौक 44 होता, म्हणजे 11 त्रिक 33, करेक्ट. 40 - 33 7 उरले, त्याच्यावर हा 7 घेतला, इथे किती आला 77. 11 7 77, 77 - 77 0 गेला पूर्ण भाग, करेक्ट. ओके, आता अजून एक बघू आपण. 3784. काय 3784. हा पहिला आकडा आहे, हा दुसरा आकडा आहे, हा तिसरा आकडा आहे आणि हा चौथा आकडा आहे. मग विषमस्थानी कोणकोणते आकडे आहेत? 1 नंबरचा आकडा विषमस्थानी आहे, 3 नंबरचा आकडा विषमस्थानी. ओके, यांची बेरीज किती? विषमस्थानवाल्यांची बेरीज 8 आणि 3 11. ओके, राईट. आता समस्थानी जे आहेत त्यांची बेरीज करू. 2 नंबरवाला आकडा म्हणजे समस्थानी आहे, 4 नंबरवाला आकडा म्हणजे समस्थानी आहे. हे समस्थानी आहेत, यांची बेरीज करू. 7 आणि 4 11. सो समस्थानी असणाऱ्यांची बेरीज किती? 11. या दोघांची वजाबाकी करायची. 11 - 11 0. ही बेरीज काय पाहिजे? 0 पाहिजे, नाहीतर तिला 11 ने भाग गेला पाहिजे. 0 आहे, झाला, आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणजे याला 11 ने भाग जाईल. ओके, राईट. पुढचा आकडा घेऊ आपण. 1,08,394. 1,08,394. ओके, हा 1 नंबरचा आकडा, हा 2 नंबरचा आकडा, हा 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर. आधी आपण विषमस्थानवाले बघून घेऊ. 1 नंबरवाला विषमस्थानी, 3 नंबरवाला विषमस्थानी, 5 नंबरवाला विषमस्थानी. ठीक आहे, यांची बेरीज किती विषमस्थानवाल्यांची? 1 + 8 9, 9 आणि 9 18. ओके, आता समस्थानवाल्यांची बेरीज घेऊ आपण. 2 नंबरचा म्हणजे समस्थानी आहे, 4 नंबरचा म्हणजे समस्थानी आहे, 6 नंबरचा म्हणजे समस्थानी आहे. आता यांची बेरीज 0 + 3 3, 3 आणि 4 7. सो समस्थानवाल्यांची बेरीज किती? 7. यांची वजाबाकी करायची. 18 - 7 11. आता ही वजाबाकी 0 पाहिजे किंवा तिला 11 ने भाग गेला पाहिजे. 0 तर नाहीये, मग याला 11 ने भाग जातो का? हो, 11 × 11, म्हणजेच या संख्येला देखील 11 ने भाग जाईल. क्लिअर? सो ही आहे 11ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता 12, ज्याला 3 आणि 4 अशा दोघांनी भाग जातो, दोघांनी 3 आणि 4 दोघांनी भाग जातो, अशा संख्येला 12 ने पण भाग जातो. ओके, मग आता 3ची कसोटी सोपी आहे का 4ची कसोटी सोपी आहे? मला वाटतं की 4ची सोपी आहे. 4ची कसोटी काय आहे की शेवटचे 2 आकडे घ्यायचे, जर त्याला 4 ने भाग जात असेल किंवा ते 0 0 असतील तर 4 ने भाग जातो, ती बघून घ्यायची. ओके, किंवा मग जर छोटा आकडा असेल ना तर 3ची पण सोपी पडते. सो जर मोठा आकडा असेल, समजा 8 9 7 6 3 2 5 4 4 असा मोठा आकडा असेल तर आधी 4 वाली बघून घ्या कसोटी आणि नंतर 3 वाली बघा. छोटा आकडा असेल तर तुम्ही आधी 3ची पण बघू शकता. ओके, एनिवे 4ची बघू आपण. 4 साठी काय? शेवटचे 2 आकडे घेतले, 96. हे 0 0 आहेत का? नाही. मग या 96ला 4 ने भाग जातो का? बघू आपण. 24 चोक 96 होतात. ओके, जर तुमचे आकडे पाठ असतील किंवा अंदाजे किंवा डायरेक्ट 96ला 4 ने भाग देऊन बघा क्विकली. 4 दुणे 8, 1 उरला, हा 16 घेतला, 4 चोक 16, 24 चोक 96 जातो. ओके, म्हणजे याला 4 ने भाग जातो. ठीक आहे, मग आता आपल्याला 3 ने पण चेक करावं लागेल. 3ची कसोटी काय आहे? सगळ्या आकड्यांची बेरीज करायची आणि त्याला 3 ने भाग जातो का बघायचं. मग 7 7 + 8 15, 15 9 24, 24 ने 6 30. 30ला 3 ने भाग जातो का? जातो. 3 10 30, म्हणजे याला 3 ने पण भाग जातो. मग 4 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, म्हणजेच याला 12 ने देखील भाग जाईल. ओके, आता हे आपण जास्त उदाहरण बघायचे नाहीत, कारण काय की आपल्याला ऑलरेडी 3ची आणि 4ची कसोटी आपण बघितले, त्याची उदाहरणं बघितलेत. इथे फक्त दोघांनी भाग जातो का एवढंच बघायचं आहे, म्हणून आपल्याला मी मुद्दाम याचे जास्त एक्झाम्पल्स घेत नाही. ओके, पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस करायची, राईट. ओके, नेक्स्ट 13चा रूल, आणि हा लास्ट रूल आहे आपण बघणार आहोत.
13चा रूल काय आहे बघा. हे मुद्दाम मी इंग्लिशमध्ये लिहिलंय पण तुम्हाला मराठीत समजून सांगतो. ॲड 4 टाइम्स ऑफ द लास्ट डिजिट ऑफ द नंबर टू द रिमेनिंग नंबर. ॲड 4 टाइम्स ऑफ द लास्ट डिजिट. लास्ट डिजिट म्हणजे शेवटचा आकडा, म्हणजे एकक स्थानीचा आकडा घ्यायचा, त्याला 4ने गुणायचं, म्हणजे त्याची चौपट करायची. ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. 2795. ओके, आधी काय करायचं, हा शेवटचा आकडा घ्यायचा. काय आहे शेवटचा आकडा? 5. याची चौपट करायची, म्हणजे 4ने गुणायचं. 5ची चौपट म्हणजे 5 गुणिले 4 किती झाले? 20. हे जे 20 आले तर हा शेवटचा आकडा काढून जे उरलेले आकडे आहेत 279, याच्यामध्ये हे 20 मिळवायचे. बघा, आधी काय केलं, 5ची चौपट केली, शेवटच्या आकड्याची चौपट केली, आणि ही जी चौपट आहे ही, हा जो उरलेला आकडा होता 279, याच्यामध्ये ही चौपट ॲड केली, म्हणजे 279 मध्ये ही 5ची चौपट ॲड केली, म्हणजे 279 अधिक 20 किती झाले? 299. ही प्रोसेस परत रिपीट करायची. म्हणजे काय करायचं, मी थोडं मोठं करून दाखवतो. परत रिपीट करायची म्हणजे काय, आता याच्यातला शेवटचा आकडा घ्यायचा 9, याची चौपट करायची, म्हणजे 9ला 4ने गुणायचं. ठीक आहे, आणि जो उरलेला आकडा 29, या 29 मध्ये ही चौपट मिळवायची. 9ची चौपट किती? 9 चौक 36. हे 36 कशामध्ये मिळवले? या 29 मध्ये, उरलेल्यामध्ये. 29 अधिक 36 किती आला? 65. जिथे दोन आकडी संख्या आली की थांबून जायचं, पुढे जायचं नाही. ओके, कधीपर्यंत करायची ही प्रोसेस? 2 आकडी संख्या येईपर्यंत. 65 आला. ओके, आता हा 65, या 65ला 13ने भाग जातो का ते बघायचं. जातो. 13 पाचे 65. जर 13ने भाग जात असेल या शेवटच्या 2 डिजिटच्या आकड्याला, तर याला सुद्धा 13ने भाग जातो. ओके, अजून एक घेऊ आपण. एक एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवतो. मी एक रॅन्डम आकडा घेतो. आधी मी 13ने भाग जाणारे संख्या काढून घेतो आणि मग आपण बघू. हा, 11,128 अशी घेऊ आपण एक संख्या. 11,128. ओके, 11,128. ठीक. हा, आधी काय करायचं, शेवटचा आकडा घ्यायचा 8, याची चौपट करायची. किती आली? 8 चौक 32. हा 32 कशामध्ये मिळवायचा? हा 8 काढून जो उरलेला होता म्हणजे 1112, याच्यामध्ये हे 32 मिळवायचे. ओके, किती आले? 2 आणि 2 4, 3 आणि 4, 1 1 झालं. ठीक आहे, परत तीच प्रोसेस रिपीट करायची. काय करायचं, शेवटचा आकडा घ्यायचा 4, याची काय करायची? चौपट. 4 चौक 16. हे काय करायचं, हा जो शेवटचा आकडा घेतला तर हा काढून टाकायचा, आणि जे उरलेले आहेत 114, याच्यामध्ये ही चौपट मिळवायची, म्हणजे किती? 16. 6 4 10 0, हातचा 1 1 2 3, 130. ओके, ठीक. परत काय, अजून 2 आकडी आकडा आला का? 2 आकडी संख्या आली का? नाही. आपल्याला कधीपर्यंत ही प्रोसेस करायची आहे? जोपर्यंत 2 आकडी संख्या येत नाही. अजून 3 आकडी आहे, राईट. ओके, शेवटचा आकडा घ्यायचा. काय आहे हा? 0. ओके, 0 घेतला, याची चौपट करायची. 0 गुणिले 4, 0 गुणिले 4 किती? 0च राहतील. ओके, ही जी चौपट होती ही काय करायची? हा 0 काढून जे उरलेले होते हे 13, या 13 मध्ये ही मिळवायची. 13 अधिक 0 म्हणजे 13. 2 अंकी आकडा आला ना, थांबून जायचं. मग हे काय आलंय ते बघायचं. हे काय पाहिजे, याला 13ने भाग जातो का? जातो. 13 1 13, म्हणजेच याला सुद्धा 13ने भाग जाईल. 11,128ला. कसं आपण बघू. 11,128 भागिले 13 करू आपण. हा 1ला जाणार नाही, 11ला पण जाणार नाही, म्हणजे 111 बघावं लागेल ना. 13 चौक 52, 13 13 78, 3 7
तेरी आठे चौलोश म्हणजे 104, बरोबर. हां, तेरी आठे चौलोश 104. इथे किती उरले? 111 वजा 104 किती उरले? 7, बरोबर. हा 2 घेतला. 13 पाचे 65, बरोबर. 72 मधून 65 गेले, किती उरले? 7. हा 8 घेतला खाली, 78. 13 वजा 65 13 78, 13 78, राईट. अठ्ठ्याहत्तर वजा 78 0, 856. 0 उरला, बाकी गेला परफेक्ट भाग 13ने, राईट. तर ही आहे 13ची कसोटी. ठीक आहे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2 पासून 13 पर्यंतच्या या विभाज्यतेच्या किंवा विभाजकतेच्या कसोट्या बघितल्या. टेस्ट्स ऑफ डिव्हिजिबिलिटी किंवा डिव्हिजिबिलिटी रूल्स किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या. आणि याच्याकरता इम्पॉर्टंट आहेत की लसावी, मसावी, तर शाब्दिक उदाहरणं, अवयव, सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर्स वगैरे अनेक गोष्टींसाठी तुम्हाला या लागणार आहेत. त्याच्यामुळे या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्या पाठच असल्या पाहिजेत आणि त्याची आपण भरपूर प्रॅक्टिससुद्धा केली पाहिजे, राईट. ओके. सो याच्या पुढे आपण आता सामायिक अवयव आणि मग लसावी मसावी याच्याकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस व्यवस्थित करून ठेवायची, राईट. थँक्यू व्हेरी मच.